महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आपल्याबद्दल चुकीचं निगेटिव्ह वातावरण तयार करण्यात आलं। जसं की आम्ही आरक्षणाचे दुश्मन आहोत, अगोदर आपणच मराठा आरक्षण दिलं। आरक्षणाबाबत विषय आल्यानंतर शरद पवारांनी म्हटलं होतं आरक्षणाची गरज काय, मात्र त्याबद्दल कुणीच काही बोलत नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हटलंय। सकाळ झाली की देवेंद्र फडणवीस, दुपार झाले की देवेंद्र फडणवीस, संध्याकाळ झाली की देवेंद्र फडणवीस असं बोलून मुद्दाम टार्गेट केलं जातं। बाहेरची परकीय शक्ती, माओवादी हे काम करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी भाजपच्या बैठकीत केला। त्याच्यात सत्ता गेली तर मित्र कल्याण आहे आपलं भविष्य मी सांगू शकत नाही आपल्याला काय होणार आहे, काय राहणार आहे। आणि म्हणून ते तरी लक्षात घ्या, ते तरी आपल्या लोकांना समजून सांगा। काय मागणी करायची पण मागणी करू, पण निवडणुकीमध्ये यांना पाडूच टाकू, यांना गव्हर्नन्स टाकू, त्यांनी सत्ताधारी यावर तुमचे एखादे निर्णय मी केले। पण इतका नरेटिव्ह तयार केला गेला की जसं काही आपण आरक्षणाचे दुश्मन आहोत। पहिल्यांदा देवेंद्रजींनी आपल्याला आरक्षण दिलं, 60-70 वर्षामध्ये कोणी मागणी केली, शरद पवार सांगितलं की हे काय करते समाजाला आरक्षणाची, पण त्याच्या विरोधात कोणी बोलत नाही, त्यांना कोणी जाब विचारतच नाही। सकाळ झाली की देवेंद्र फडणवीस, दुपार झाली की देवेंद्र फडणवीस, संध्याकाळी की देवेंद्र फडणवीस, रात्र झाली की देवेंद्र फडणवीस, बाकी कोणी ते राज्यामध्ये त्यांचं नाव कोणीच घेत नाही। मुद्दाम टार्गेटेड चाललेला आहे। मी तुम्हाला सांगेन की बाहेरच्या शक्ती याच्यामध्ये काम करतायत, नक्षलवादी यामध्ये काम करतायत, माओवादी या ठिकाणी काम करतायत। हा सोपा विषय नाहीये, ही छोटी गोष्ट नाहीये। हे ज्या पद्धतीने नरेटिव्ह फिक्स केलं जात आहे हे काही देशांतर्गत होत नाहीये।